लाडक्या बहिणो, मी सदानंद मुंडे आणि आपण पाहतात TV6 मराठी. लाडक्या ताईंनो, अतिशय आनंदाची बातमी आलेली आहे. जो आपला फेब्रुवारीचा हप्ता आहे, या हप्त्याबाबत मोठी अपडेट्स आता आपल्या समोर आली आहे. मोठी खुशखबरी सुद्धा इथे आपल्यासाठी आलेली आहे. जो आपला फेब्रुवारीचा हप्ता आहे, हा हप्ता आपल्याला आता ₹1500 नाही, तर ₹3000 भेटणार आहे. कारण की आपल्याला 2 जे हप्ते फेब्रुवारी आणि मार्च हे दोन्ही हप्ते आता आपल्याला सोबत भेटणार आहे. होय, तुम्ही खरं ऐकलेलं आहे. हे दोन्ही हप्ते आता आपल्याला सोबत इथे भेटण्याची दाट शक्यता आहे. कारण की आता एप्रिल गिफ्ट आपल्याला इथे भेटणार आहे. काय आहे संपूर्ण माहिती आपण इथे बघणार आहोत आणि त्यानंतर ई-के-वाय-सी बद्दल सुद्धा इथे मोठी अपडेट्स आपल्या समोर आलेली आहे. धक्कादायक बातमी आपल्या समोर आलेली आहे ई-के-वाय-सी बद्दल. तर या दोन्ही अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून इथे बघणार आहोत. तर ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत राहा. जर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला तर तुम्हाला ई-के-वाय-सी बद्दल सुद्धा मोठी अपडेट्स, धक्कादायक माहिती इथे बघायला भेटेल आणि त्यानंतर जो आपला फेब्रुवारी आणि मार्चचा हप्ता हा एक्झॅक्टली कधी भेटणार आहे, ते सुद्धा तुम्हाला इथे कळणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाडक्या बहिणीपर्यंत शेअर करा. चॅनलवर नवीन असेल तर आत्ताच सबस्क्राईब करा. तर बघा, जो आता आपला फेब्रुवारी महिन्याचा हप्ता आहे, हा हप्ता आपल्याला गुढीपाडव्याला इथे भेटणार नाही. होय, तुम्ही खरं ऐकलेलं आहे. तुम्हाला असं वाटलं असेल की आपल्याला गुढीपाडव्याच्या निमित्ताने, नवीन वर्षाच्या निमित्ताने आपल्या अकाउंटमध्ये हे जे 1500 असो का ₹3000 असो, हे जमा होईल. परंतु आता तसं होण्याची शक्यता खूपच कमी आहे. कारण की जर यायचं तसे जर आपल्याला गुढीपाडव्याला जर पैसे भेटायचे असते, तर आज किंवा काल हा आपल्याला जी-आर हा निघालेला असता. पण तो जी-आर जो आहे ना, हा निघालेला नाहीये. परंतु आता पुढच्या महिन्या म्हणजे एप्रिल महिन्यामध्ये आपल्या अकाउंटमध्ये हे जे पैसे आहेत 2 महिन्याचे ₹3000 हे आपल्या अकाउंटवर इथे जमा होणार आहे. नवीन आर्थिक वर्षाच्या सुरुवातीलाच बहिणींच्या हक्काचे पैसे हे सणासुदीच्या काळात बहिणींना इथे मिळणार आहे. कधी भेटणार आहे? तर 10 ते 15 एप्रिल दरम्यान ही रक्कम महिलांच्या खात्यावर जमा केली जाणार आहे. हे सुद्धा इथे लक्षात घेणे खूप महत्त्वाचं आहे. उशिरा पण थेट या 2 महिन्यांचा लाभ एकत्रित मिळणार असला तरी या आनंदाच्या बातमीसोबतच सरकारने अपात्रतेच्या बडगालाही इथे उगारलेल्या आहेत. बघा, इथे जे आहे ना, आता आपल्याला पैसे भेटणारच आहे. परंतु यासोबतच आता महिला ज्या आहे ना, ह्या खूप मोठ्या अपात्र होण्याची शक्यता आहे. मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलेलं होतं की ई-के-वाय-सी बद्दल इथे मोठी अपडेट्स, मोठी धक्कादायक बातमी इथे समोर आलेली आहे. ती बघा, या योजनेचा लाभ राखण्यासाठी ई-के-वाय-सी सर्वात मोठी अट आहे. सरकारने यापूर्वी 31 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ दिलेली होती. मात्र तरीही अनेक महिलांच्या के-वाय-सी प्रक्रियेत त्रुटी राहिलेल्या आहेत. या चुका दुरुस्त करण्यासाठी 31 मार्च 2026 ही अखेरची संधी देण्यात आलेली आहे. ज्या महिला या मुदतीच्या आत त्यांची चूक दुरुस्त करून घेतील त्यांनाच हे ₹3000 भेटणार आहे. अवांतर जर तुम्ही यामध्ये पुन्हा जर चूक केली, ई-के-वाय-सी करताना तुम्ही जर पुन्हा चुकल्या, तर तुम्हाला हे ₹3000 काय इथून पुढे एकही हप्ता इथे भेटणार नाही. असं सुद्धा इथे सरकारने ते स्पष्टपणे सांगितलेलं आहे. त्यामुळे आपल्याला ई-के-वाय-सी करताना इथे कुठलीही प्रकारची चूक करायची नाही. 31 मार्च ही डेडलाईन लाडकी बहिणींसाठी अत्यंत निर्णायक ठरणार आहे. हे सुद्धा आपल्याला इथे लक्षात ठेवायचं आहे. आता केवळ के-वाय-सीच नव्हे, तर योजनेच्या मूळ निकषांची आता अधिक काटेकोरपणे अंमलबजावणी केली जात आहे. सरकारी अर्जाच्या पडताळणीमध्ये अनेक धक्कादायक बाब आता समोर येत आहे. ज्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा जास्त आहे किंवा ज्यांच्या घरात 4 चाकी वाहन आहे, अशा महिलांची नावे लाभार्थी यादीतून वगळली जाणार आहे. तसेच एकाच कुटुंबातील 2 पेक्षा जास्त लाभार्थी 21 वर्षाखालील आणि 65 वर्षावरील महिलांनाही अपात्रतेच्या कक्षेत आता आणले आहे. गरजूलाच लाभ हे सूत्र डोळ्यासमोर ठेवून सरकार आता यादीची छाटणी इथे करत आहे. सध्या राज्यभरातून अर्जाची पुनर्पडताळणी युद्धपातळीवर सुरू आहे. 10 एप्रिल पासून निधी वितरणाची प्रक्रिया सुरू होणार असल्याने पात्र महिलांनी आता त्यांच्या बँक खात्याची स्थिती आणि आधार लिंकिंग तपासून घेणे खूप महत्त्वाचे आहे. ज्यांचे नाव निकषात बसतात आणि ज्यांची के-वाय-सी पूर्ण आहे, अशाच महिलांना एप्रिलच्या पंधरवड्यात ₹3000 भेट मिळणार आहे. मात्र नियमांच्या चौकटीत न बसणाऱ्या आणि तांत्रिक बाबींकडे दुर्लक्ष करणाऱ्या महिलांसाठी ही योजना आता पूर्णविराम घेण्याची शक्यता इथे नाकारता येत नाही. थोडक्यात सांगायचे म्हणजे लाडकी बहीण योजना आता अधिक पारदर्शक आणि शिस्तबद्ध होत आहे. एका बाजूला हक्काचे पैसे मिळणार असल्याचा आनंद आहे, तर दुसऱ्या बाजूला निकषांची टांगती तलवारही आहे. त्यामुळे 31 मार्च पूर्वी पात्र महिलांनी सर्व तांत्रिक कामे पूर्ण करून घेणे हाच या योजनेचा लाभ कायम ठेवण्याचा एकमेव मार्ग आहे. तुम्हाला यावर काय वाटतंय? तुमच्या काय प्रतिक्रिया आहे ते आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा. चॅनलवर नवीन असेल तर आता सबस्क्राईब करा. धन्यवाद.